खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया सुरुवात व्हिडिओला. तर संध्याकाळ झालेली आहे, 5 वाजलेले आहेत आणि मस्त असा पाऊस चालू आहे आमच्याकडे. म्हणजे सुरुवात झालेली आहे पावसाला. काल पण आला होता थोडासा, पण आज अगदी मस्त असा पाऊस पडतो आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, मस्त पाऊस चालू झालेला आहे आणि आता कपड्यांची आवरावरती सुरुवात चालू झालेली आहे. तुम्ही इथे गॅलरीत आहे, दोरी त्याच्यावर टाकलेले आहेत. दाखवते तुम्हाला. अगदी छान असा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. हा व्लॉग मी वटसावित्रीच्या पहिल्या दिवशी बनवला होता, पण तो अपलोड करायचा राहिला. पण म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया. मग वटसावित्री आली, मग त्याची तुमच्यासोबत मी ब्लॉग तो शेअर केलेला आहे. पण असं छान असं मस्त पाऊस झालेला आहे भरपूर, आणि संध्याकाळ झालेली आहे. बघू शकताय मस्त हवा पण सुटलेली आहे. आणि अशा पद्धतीने पाऊस पडायला लागला की खूप छान वाटतं आणि प्रसन्न असं वातावरण होऊन जातं. संध्याकाळ झालेली आहे, 5 वाजत आहे, पण तरी बघा अगदी अंधार असं झालेला आहे आणि मस्त जोरात पाऊस सुरू झालेला आहे. तर छान वाटतं आहे. तर खूप दिवसाने पाऊस पडला आणि गरमीसुद्धा कमी झालेली आहे या पावसाने. तर याच्या आधी पण एकदा पडलेला आहे आणि त्याच्यानंतर हा दुसऱ्यांदा. त्याच्यानंतर आत्तापर्यंत तरी पाऊस पडलेला नाही आहे. पण छान वाटतं आहे. मला पाऊस असं पडायला आला ना तर खूप छान असं आवडतं. मस्त वाटतं, वातावरण अगदी छान होऊन जातं आणि सगळीकडे ग्रीन ग्रीन होऊन जातं. तर मला खूप आवडतं ते. हे बघा, पुष्कळ असं पाणी जमा झालेलं आहे. तर मी तुम्हाला हे दाखवते. 5 वाजता इथे पाऊस चालू आहे केव्हाचा. आवाज येत असेल तुम्हाला. आणि चला आता बघूया पुढची काय कामं आहेत ते. पावसामुळे तर काही कामं नसतात घरात जास्त. कपडे वगैरे बाहेर वाळतात, त्यांना घरातसुद्धा अंधार बघा किती झालेला आहे. लाईट वगैरे लावते, किचनचाच लावते, म्हणजे तिकडेच जायचं. भांडी वगैरे रचून देते ना. हे बघा, भांडी वगैरे सगळे पडलेले आहेत घासून. असं पसारा ठेवला होता. तर हे भांडी वगैरे स्टँडला लावून देते रॅकवर आणि बघते पुढचे काय कामं करायचे आहे. संध्याकाळ झाली म्हणजे हेच काम असतं. आणि पाणी वगैरे येतं 4:30ला संध्याकाळीसुद्धा, मग ते भरून झालेलं आहे. त्याच्यानंतर मग थोडी झाडझूड वगैरे होते. मग भांडी वगैरे दुपारी घासून घेतलेली असतात, तर पाणी निघण्यासाठी मी अशीच ठेवून देते. कारण छान सुकले की मग मी रॅकवर लावत असते, कारण म्हणजे रॅकला वगैरे डाग वगैरे नाही पडू त्याच्यामुळे. तर मग भांडी सुकलेली आहे, पाणी वगैरे निघालं तर रॅकवर लावून देत आहे मी इथे. तर संध्याकाळच्या अशा पद्धतीने रुटीन असतं. जास्त काही एवढं हे नसतं. आपली घरातली जे कामं आहेत ती असतात आणि संध्याकाळचं छानपैकी असं सिंपल रुटीन ठेवायचं. म्हणजे कसं आपल्याला हे बरं पडतं आणि जे दिवसभरात इतर काही कामं असेल ते दुपारच्या टायमाला करून घ्यावी. आणि गरमीमध्ये तुम्हाला सांगू ना, मी खरंच मला खूप कंटाळा येत होता. संध्याकाळच्या टायमाला असं वाटायचं की किचनमध्ये जाऊच नाही. तर म्हणून थोडंफार लेटगोच केलेलं होतं. पण काय नाही, आता पाऊस वगैरे चालू झालेला आहे तर जरा थंडक राहिली ना तर मग जरा बरंही वाटतं आपल्याला किचनमध्ये काम करण्यासाठी, कारण खूपच गरमी होती ह्यावर्षी. तर मग आता भांडे वगैरे धुवून घेत आहे. हे जे पाणी भरायला मी पातेले वगैरे काढले होते ते सगळं धुवून घेत आहे. जे काय असेल भांडे ते धुवून घेते. आणि स्टँडवर जे भांडी होती ती लावून दिलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचे झाडझूड वगैरे तर करून घेतलेलीच आहे. त्याच्यानंतर यश चाललेला आहे ट्युशनला, कारण पाऊस चालू आहे तर अंधार खूप पडलेला आहे. आता 6 पावणे 6 झालेले आहेत, तर 6 वाजता ट्युशन असते त्याची. तर तो जात आहे. नवीन अमरेला आणली होती, हे बघा. आज यश नेतोय पहिल्यांदा. हे कॅरी बॅग नंतर ठेवण्यासाठी. कुठे ठेवशील? कुठे मला खबर आहे. बाय. तर चला, अगदी मस्त आज असा मुरब्बा बनवणार आहे मी. कैरी आणलेली होती, हे बघा, धुवून घेतली आहे मीने. तर 1 किलो कैरी मी इथे आणून घेतलेली होती. ही राजापुरी कैरी आहे. तर म्हटलं बनवूया, चला पावसाळा सुरू होईल त्याच्या आधी बनवून घेऊया.
तर आज मी इथे बनवते. स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या, तर आपण घ्यायच्या आहेत. तर याच्यावरची साल काढून घ्यायची. साल काढून घेते मी. मँगो कट करून घ्यायचे. तुम्हाला ज्या शेपमध्ये करायचे तसे कट करा तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने असे लांब लांब कट केले ना तरीही चालतात. हे बघा, तर हे असे पीस छान दिसतात अशा पद्धतीने. पण आपण इथे असे मोठे मोठे कट करून घेऊया या पद्धतीने. कट करून झालेले आहे आणि इथे गॅसवर कढई ठेवते. तर सगळे कट करून घेतलेले आहेत मी. हे बघा, तुम्ही लहान करा, पण ह्या साईडचे ठेवले म्हणजे ते अजून लहान होतील. आपल्याला त्याला उकळवायचं आहे. पाकामध्ये सुद्धा कमी होऊन जातात ते. पाणी टाकून घेते मी. 1 तांब्याभर पाणी घेतलंय. ह्या पाण्यात हे कट केलेले मँगो टाकून घेते मी याच्यामध्ये. म्हणजे कैरी, कच्ची कैरी घेतलेली. तर हे बघा, डुबेल इतकं पाणी घ्यायचं आहे तुम्हाला. टाकून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये. अर्धा चमचा मीठ टाकलं आहे मीठ टाकलं आहे. याच्यात हळद टाकून घ्यायची. 1 चमचा छोटा मीठ आहे, हळद टाकून घेतले आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे करायचं आहे फक्त आणि फक्त. छान असा कलर येतो त्याला, खूप सुंदर कलर दिसतो मग तो. अगदी आपल्याला याला फक्त 70-60% आपल्याला मँगोला शिजवून घ्यायचे. म्हणजे पाण्यामध्ये अगदी थोडे कट होता ना तोपर्यंतच आपण याला पाण्यामध्ये बॉईल करून घेऊया. जास्त शिजवायचे नाही आहे त्याला, फक्त अगदी थोडे शिजतात. त्याच्यामध्ये सुरी जाईल लावताच बरोबर आतमध्ये. हे बघा, 5 मिनटं मी ठेवलेलं होतं आणि हे झालेले आहे. असं आपण सुरी हे करून, हे बघा, इझी जाते. म्हणजे हे झालेलं आहे. आपल्याला जितकं हवं तितकं करायचं आहे. झालेलं आहे. तर गॅस बंद करायचा आणि सगळं गाळणीमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे. म्हणजे हे पाणी सगळं खाली जाईल. तर हे गाळून घेतलेलं आहे आणि हे पाणी फेकायचं नाही. तुम्ही याला भाजीमध्ये किंवा मग डाळ वगैरे बनवत असाल ना तर खूप टेस्टी लागते ह्या पाण्याची डाळ. कारण याच्यात सगळा आंबटपणा कैरीचा उतरलेला असतो. तर हे पाणी तुम्ही यूज करू शकता. तर आता हे करून घेतलेलं आहे. तर आपण दुसऱ्या कढईवर आता साखर ठेवून घ्या. पाक बनवायचा आहे आपल्याला. तर 1 किलो आपण कैरी घेतलेली आहे. तर तिथे आपण इथे 1 मोठी पातेली म्हणजे अर्धा किलोच्या 700 ते 800 ग्राम आपण इथे साखर घेऊन घेतलेली आहे. तर साखर बुडेल इतकंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता हे छान हलवत राहायचं जोपर्यंत पूर्ण साखर हे होत नाही. एक ताराची चासणी बनत नाही. तो ताराची चासणी इथे तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला समजतं. हे बघा, तार तुटला म्हणजे 1 ताराची चासणी झाली. आता याच्यात आपण ते मँगोचे जे पीस आहेत ते टाकून घेऊया. तर हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे सगळेच. आता हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये. आता हे मँगो त्याचं जे आतमध्ये पाणी असेल ना ते सोडेल. तर याच्यामध्ये आपल्याला लवंगा टाकून घ्यायच्या आहेत. 6-7 लवंगा घेतलेल्या आहेत इथे मी. आणि हे दालचिनीचा तुकडा 2 तुकडे घेऊन घेतलेले आहेत. तर हे सुद्धा टाकून द्यायचे. याचा फ्लेवरसुद्धा अगदी छान असा येतो याच्यामध्ये. आणि आता हे छानपैकी जोपर्यंत हे जे मँगोचे पीस आहेत ना हे ट्रान्सफर होत नाही पूर्ण पाकामध्ये तोपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आपल्याला लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू घेतला होता, त्याचा ज्यूस काढून घेतलं, ते टाकून घेतलेलं आहे मी इथे. कारण साखर आपली क्रिस्टलाइज व्हायला नको त्याच्यामुळे लिंबूचा रस इथे टाकायचा असतो आपल्याला. तर आता हे छानपैकी आपण 3 ते 4 मिनटापर्यंत याला उकळून घेऊया. तर हे बघा, मध्ये मध्ये आपल्याला इथे हलवत राहायचं आहे. आणि पूर्ण मँगोच्या पीस आहेत ना त्याच्यात पाणी सोडलेलं आहे, बघू शकताय. अगदी अजून थोडं पातळ झालं. आपली छान 1 ताराची चासणी झाली होती ती आता गेलेली आहे. तर असं थोडा वेळ अजून उकळून घेऊया आपण. तर या पद्धतीने उकळेल ते. छानपैकी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि मागची जी साल आहे ना ती पूर्ण काढा तुम्ही. तर थोडं म्हणजे मॅश होईल ते. तर हे झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे मी इथे. तर आता याला थोडं थंड करून घेऊया आपण. हे बघा, तर मुरब्बा वगैरे करून झालेला आहे. मग संध्याकाळचा टाईम झालेला आहे, 7:30 वाजत आलेले आहेत. तर त्याच टायमाला मी दिवा वगैरे लावत असते. तर संध्याकाळच्या टायमाला अगदी प्रसन्न असं आपल्याला घरात छान पॉझिटिव्हिटी यावी
निगेटिव्ह बाहेर जावे, त्यासाठी हे संध्याकाळचं रुटीन ठेवावं. आणि संध्याकाळी छानपैकी अशा पद्धतीने दिवा वगैरे लावला, आरती वगैरे केली देवाची, तर अगदी छान प्रसन्न असं वातावरण वाटतं घरामध्ये. आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप भारी वाटतं. म्हणजे श्लोक म्हणायचे आहेत ते म्हणून घेते, दाराजवळ दिवा लावते, देवाजवळ लावते, आरती वगैरे करून घेते, धूप वगैरे दाखवते. त्याच्यानंतर घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी, तुळशीची पूजा वगैरे करून घेते. अगदी छान, म्हणजे सगळं गॅलरीपासून तर पुढच्या दरवाजापर्यंत सगळ्या रूममध्ये अगदी छान असं पॉझिटिव्ह वातावरण होऊन जातं. त्याच्यानंतर धूप वगैरे जाळून घेते मी नेहमी घरामध्ये. तुम्ही गुरुवारी जाळलं तरीही चालतं, गुरुवार शनिवार असे ठराविक वारी केलं तरीही चालतं. असं धूप वगैरे दाखवल्यावर अगदी छान आणि प्रसन्न वाटतं मनालासुद्धा. मन उदास वगैरे काही झालं असेल तुमचं, तर त्याच्यात सगळं दूर करण्यासाठी हे तुम्ही ट्राय करून बघा घरामध्ये. खूप छान वाटतं आणि एकदम पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये. बघू शकता तुम्ही, हे बघा. तर हा आपण बॉटलमध्ये टाकून घेऊया. तर छानपैकी असा मुरब्बा आपला बनवून तयार झालेला आहे. तुम्ही किसून सुद्धा बनवू शकता किंवा मग अशा पद्धतीने बनवू शकता. अगदी छान आणि टेस्टी लागतो. तर मुलांना तुम्ही लंच बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने बनवला तर चपातीसोबत ते लावून खाऊ शकता किंवा मग चपातीमध्ये रोल करून दिला तरीही चालेल. ते छान असं तयार झालेलं आहे. किसून केला तर अजूनच छान दिसणार आहे. ते आपला मुरब्बा तर तयार झालेला आहे. आणि याला वर्षभर टिकवायचं असेल ना, तर याला पाण्याचा थेंब नका लागू देऊ. छानपैकी असा थंड झाला की असा बॉटलमध्ये पॅक करून तो तुम्ही स्टोअर करू शकता. आता पावसाचे दिवस आहे, वर ठेवला थोडे दिवस तरी चालेल, मग फ्रीजमध्ये स्टोअर केला तरीही चालेल. तर मनाला आणि घराला प्रसन्न ठेवण्यासाठी माझं असं संध्याकाळचं रुटीन असतं. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता काही जास्त स्वयंपाक नव्हता, तर आता छानपैकी मी ती खिचडी बनवून घेत आहे. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन हे तुम्हाला तुमच्या चॅनलवर